पाया पडून घेतो। शुभ प्रभात मंडळी, सकाळचे आता 10 वाजलेले आहेत आणि आता आपण आलो आपल्या आंब्याच्या मोठ्या बागेमध्ये आलेलो आहेत। काजूच्या बागेचं गवत कापायचं काम झालेलं आहे, फक्त एका बागेचं काम थोडंसं राहिलं आहे, कारण की ना काल आपली मशीन पुन्हा खराब झाली होती आणि आपल्याला पुन्हा राजापूरला जाऊन रॉड आणि ड्रम आपण तो चेंज केला आणि त्यामुळे आता काम आपलं चालू झालेलं आता आंब्याच्या मोठ्या बागेमध्ये। इथे तुम्ही बघू शकता आणि आपली माणसं पण आलेली आहेत। आपला हा सोन्याचा गेट, इथून आपली आंब्याची बाग चालू होते। इथे चांगल्या प्रकारे आहे ना आंब्याची झाडं मोठी झालेली आहेत आणि इथे जो होंबिल बघा, घरटं बघा तिथे, त्याच्यामुळे समजून जावं की आपली ही बाग पूर्ण ऑर्गॅनिक आहे। असं साफ करून घेतलं सकाळी। आपले जे मंडळी आले आहेत नेपाळी, तर नेपाळवरून आलेले आहेत, एवढा लांबून आलेले आहेत, म्हणजे पोटा पाण्यासाठी आलेले आहेत। तर इथे झाडे वाढली होती, ते यांनी कापून घेतले मस्तपैकी, कारण की आपल्याला आतमध्ये जायला रस्ता झाला पाहिजे। आणि हा जो तुम्हाला पातेरा दिसतोय, तर ह्याच्यामध्ये आहे ना बरेच, हे बघा, हा आहे सागवानाचा पान, हे बघा सागवानाचा पान। इथे पूर्ण बाजूला आहे ना, पूर्ण या बागेच्या पूर्ण फेन्सिंगला, म्हणजे बाजूला पूर्ण बॉर्डरला अशी सागवानाची झाडं लावलेली आहेत। चांगला मुदा पण मस्त झालेला आहे आणि ह्याचा फायदा पुढच्या पिढींना चांगलाच नक्की होणार आहे। अशी सागवानाची पानं इथे पडतात आणि हा जो पूर्ण परिसर आहे ना पूर्ण सागवानाच्या पानाने भरून जातो। तर हात टाकायला थोडंसं भीती वाटते, कारण की साप वगैरे याच्यामध्ये राहू शकतात, त्याच्यामुळे। म्हणून आता नंतर काही दिवसानंतर आता आपण काय करतो आहे, पहिली झाडी कापून घेतो आहे आणि एका बाजूला सगळं ठेवून देतो आहे, जेणेकरून येण्या जाण्यासाठी वाट चांगली झाली पाहिजे। एका बाजूला ठेवलं तर सगळ्यात उत्तम, कारण की ते कुजून जाईल ते। तर नंतर आपण पातेरा काढणार आहे, हा हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे। आणि हे आपल्याला गेल्या वर्षीपासून चांगलं शिकायला भेटलं आहे, कारण की आपल्या बागेमध्ये चक्क 30 दिवस गडी असतात, पूर्ण महिनाभर असल्यामुळे आपल्याला काम करायची शैली समजून येते आणि आयडिया मिळून जातं की आपल्याला अजून काय करता येईल म्हणून। हे बघा, खालून वरती साफ करायला जायचं। बरेच जणांची अशी बागा असतात, अशी उतारावर आंबा काजूची लागवड असते, तर काही लोकांना माहीत नसतं, तर मग वरतून चालू करतात, त्यामुळे वरतून येताना जास्त वेळ लागतो आणि ठेवायला मोठा प्रॉब्लेम होतो। म्हणून सुरुवात खालून करायची, खालून केल्यामुळे जागा भरपूर भेटते, आपल्याला ठेवायला आयडिया मिळते की आपण तोडल्यानंतर कुठे ठेवायचं म्हणून। आता इथे कसं ठेवलं आहे कापून, तसं इथे ठेवू शकतात। आणि आपले हे मंडळी आहेत, बहादूरजी, हा दिखाओ, आंटी हा दिखाओ, हा बस, हे आपले मंडळी आहेत। गेल्या वर्षी पण आपल्या बागेत काम केलं आहे, गेल्या वर्षी चक्क 2.5-3 महिने होते, यावर्षी जानेवारीच्या 1 तारखेला आलेले आहेत। आता ह्याच्यामधून आपल्याला उत्पन्न किती मिळेल देव जाणे, आंब्यामधून काजूमधून, पण आपल्याला आहे ना खर्च तर होतोच तेवढा। म्हणून आपण आहे ना गावामध्ये आपण पहिलं विचारलं की बागेत आपल्याला माणसं पाहिजेत, पुरुष मंडळी पण पाहिजे होते आणि स्त्रिया मंडळी पण। आता बरेच जणांची घरं बांधायची आहेत, मग त्याच्यामध्ये बिझी आहेत आणि स्त्रिया मंडळी पण बिझी आहेत, त्याच्यामुळे आहे ना आपल्याला गडी माणसं पाहिजे होते। ह्यांना आपण बोलवणार तो फेब्रुवारीच्या एंडिंगला, पण आता कोण नसल्यामुळे आपल्याला ह्यांना आता बोलवायला लागलं, पण ठीक आहे चालेल, चांगलं काम करतायत। ते बघा, एका बाजूला ठेवलं ना ते कुजून जातं या इथे, आणि आपला गावातला मुलगा तो झाड तिथे कापतोय, झाड म्हणजे गवत कापतोय। ते बघा, त्यांना माहिती आहे की कुठलं झाड महत्त्वाचं आहे कुठलं नाही। मेहनती मंडळी आहेत, आपल्या कोकणातले पण मंडळी मेहनती आहेत आणि तिकडचे पण मंडळी मेहनती आहेत, पण आता कोकणातल्या मुलांनी, तरुण मुलांनी गावाकडे वळा मंडळी, रोजगार भरपूर आहे आपल्या कोकणामध्ये। हे बघा, ही अशी आपली आंब्याची झाडं मोठी झालेली आहेत। यावर्षी आपल्याला चाललं आहे चांगलं नियोजन करायचं। आपल्याला मशीन घ्यायची होती, पण मशीन आपली घ्यायची होती तर आपली ही मशीन चालू झाली, तर त्याच्यामुळे आपण काय केलं, मशीन घ्यायचं कॅन्सल केलं। त्याबद्दल आपण लेंडी खतचा प्रयत्न करणार आहोत, कारण की ते पैसे आपण लेंडी खतामध्ये टाकणार आहोत। लेंडी खत साधारण काहीतरी 100 किलो, एक साधारण 400-500 रुपयाला मिळते। त्याची बॅग असते, 50 किलो 100 किलोची बॅग असते, तर त्यानुसार असं आपल्याला मिळतं। मार्केटमध्ये रेट वर खाली होत राहतो आणि जसं तुमच्याकडे जे व्यक्ती लेंडी खत विकतात, कारण की आता गावामध्ये गुरं नाही आहेत, शेळ्या नाहीत, आणि ज्यांच्याकडे आहेत तर कमी याच्यामध्ये थोडासा रेट मागे पुढे होऊ शकतो, कमी पण होईल किंवा जास्त पण होईल,
पण त्या मंडळींना कमी रेट देऊ नका. जो मोबदला त्यांनी मागितला आहे तो द्या, पण फक्त एवढे की विकणाऱ्याने पण चांगलं मोबदला ठेवावा, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना पण घेता येईल आणि लागवडीमध्ये त्याचा उपयोग होऊन जाईल. थोडं आता आपण पुढे जाऊया. आता हळूहळू इकडचा परिसर उठायला लागलाय, म्हणजे गवत कापलंय ना त्यामुळे चांगलं वाटायला लागलाय. बघा हा परिसर बघा कट केला आणि वरचा परिसर बघा. आणि वरच्या परिसरमध्ये वडील आणि गावातल्या मंडळी म्हणजे या बागेमध्ये आहे ना जेवढं श्रम लागलं आहे ना, तर आपल्या सर्व गावातल्या मंडळींचं जास्तीत जास्त श्रम लागलं आहे. त्यांना बिग थम्सअप. माझ्या बहिणीने, पप्पाच्या आत्याने म्हणजे आमच्या आजीने, तिला आम्ही आका म्हणायचो, त्यांनी हे सर्व झाडं शिपली आहेत. आणि या डोंगराच्या वरती आहे ना इथे विहीर आहे, त्या डोंगराची इथे विहीर आहे, तिथून पाणी आणायचे. आणि हे पूर्ण झाडं आंब्याची काजूची झाडं शिपली आहेत. तर पूर्ण श्रेय त्यांना जातो आहे, माझ्या बहिणीला. आणि तिचा हा तो हक्क आहे, कारण की तिने खूप मेहनत घेतली आहे, कारण की शिक्षण करून तिने हे झाडं मोठी केली आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला आयतं मिळाला आहे. तर माझं तर बहिणीला पहिलं सांगणं आहे की तू कधीही यायचं आणि तुझा तो हक्क आहे आणि आम्हाला ही जमीन तुला सहकुशीने पण तू घेऊ शकतेस. आम्हाला काही नाही भेटलं तरी चालेल, कारण की तिची ती मेहनत आहे माझ्या मोठ्या बहिणीची. तिच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि आपल्या गावातल्या मंडळींनी खूप श्रम केलेलं आहे, त्यांना पण एक मानाचा मुजरा. कारण की पहिले मंडळी भरपूर होती गावामध्ये, आता कुठेतरी कमी झालेले आहेत. पण एक विनंती करतो, पुन्हा गावाकडे वळा तरुण मुलांनी, जेणेकरून गावात रोजगार पण चांगला निर्माण होईल आणि सर्व मंडळींचे बागा आहेत हे चांगल्या दर्जामध्ये होऊन जातील, चांगल्या क्वालिटीमध्ये होऊन जातील. कारण की आपल्या कोकणी माणसाला या सर्व गोष्टीचं पूर्ण माहिती आहे, म्हणून सांगतोय. मशीन चांगली चालते. रॉड चेंज केला, मागचा जो ड्रम असतो, ड्रमचे थ्रेड निघून गेले होते. मशीन चांगली आहे आपली. तर मी विचार केला आपल्याला खर्च आला किती, 680 रुपये खर्च आला फक्त. 400 रुपये रॉड आणि 280 रुपये ड्रम. प्राईजमध्ये वर खाली होऊ शकतं. पहिला व्हिडिओ कोणी बघितला नसेल बघा, त्या व्हिडिओमध्ये आपण त्या भाऊंच्या शॉपवर गेलो होतो राजापूरमध्ये. SBI बँकेच्या बाजूला आहे, स्टेट बँक आहे ना त्या बाजूलाच आहे त्यांचं. बघा परिसर बघा, काही क्षणामध्ये चांगला झाला, एकदम मस्त. गवत वाढलं ना, म्हणजे रान वाढलं ना, त्यावेळी असं वाटतं की खूप वाढल्यासारखं वाटतं. मग काम करायची इच्छा मरून जाते. जो काम करणारा असतो ना, जो येतो तो म्हणतो अरे भरपूर वाढला आहे, मग तिथे तो खचून जातो. मग त्याच्या अगोदर असं गवत कापून घेणं गरजेचं आहे. हे जे मंडळी आहेत ना बहादूरने, ते पण कापतात हाताने, पण हाताने कट करेपर्यंत खूप वेळ जाऊ शकतो. आणि आपल्या ह्या बागेमध्ये ना कमीत कमी गवत कापायला 3 दिवस जातात. मागे पुढे पण होतात, कारण की वरती चढत जायचं आहे आणि प्रत्येक वर्षी रान जास्त असतं कमी असतं. म्हणून थोडंसं आहे ना गणित आपण 1 दिवस एक्स्ट्रा पकडूनच जायचं कधी पण. परफेक्ट कधी म्हणजे काय म्हणतात तारा जो असतो तर त्यानुसार कधीच चालायचं नाही. थोडं वर खाली चालणं गरजेचं आहे. 3 दिवसाचं काम आहे, कधी 4 दिवसात होईल किंवा 3 दिवसाचं काम 2 दिवसामध्ये पण होईल. गवत उगवतं त्याच्यावर. आणि यावर्षी आहे ना नवीन आहे ना, बघा ही झाडं आलेली आहेत, कारण की ही झाडं मला बघण्यात आली नव्हती. गेल्या वर्षी होती की मला आठवत नाही आहे, पण एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो गेल्या वर्षी होते म्हणून. पण नाही ना, मला 2-3 जण बोलले की ही झाडं आहेत ना ही नवीन आली आहेत. ही बघा ही फुलं मला कुठे बघण्यात आलं नाही. एखाद्या मी गेल्या वर्षी बनवल्या व्हिडिओमध्ये असेल किंवा नसेल आयडिया नाही आहे, पण ही झाडं मला पहिल्यांदा जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळाली. बहुतेक ही नवीन असावी माझ्या अंदाजे, कारण की मला कुठे बघण्यात एवढी आली नाही, कारण की खालच्या परिसरामध्ये जास्त आहेत. तिथे पूर्ण काजू आहेत त्या साईडला. आणि इथे विहीर होती, ती विहीर पूर्ण बुजली, पाऊस पडला, वरतून पाणी आलं, मेन पाणी आलं वरतून आणि ती बुजली. आता आपल्याला करायचं आहे ती विहीर पुन्हा आपल्याला नव्याने चालू करायची आहे. खाली जो काळा एक दगड लागलेला आहे, 8 फुटावर पाणी लागलेलं आहे तिथे त्या विहिरीला. जेव्हा पूर्ण साफ होईल ना त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन. वरतून परिसर बघा कसा वाटतोय. हे आजोबांची पुण्याई, वडिलांची पुण्याई, बहिणीची पुण्याई, अक्काची पुण्याई आणि गावातल्या ग्रामस्थांची पुण्याई, त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे.
कारण की जमीन घेतली तर हे आपोआप उगवत नाही ना, ह्याला कष्ट लागतात. आणि आता ह्या झाडांना खर्च करायला गेलो तर हे म्हणजे आता ही पूर्ण मोठी बाग आहे, ही पूर्ण मोठी बाग डेव्हलप करायला 10 लाख पण कमी पडतील. हे माझ्या वडिलांनी स्टेप बाय स्टेप केलं आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे. कारण की हे बघा, हे प्रत्येक झाडाला बांध बांधलेला आहे. एवढं बांध बांधायला खायची गोष्ट नाही आहे. पण 10 लाख नाही, पण 5-7 लाख कुठेच गेले नाही एवढं डेव्हलप करायला. आणि रोजचं पाणी टाकायचं म्हटलं तर पाणी टाकायचा खर्च वाचला, कारण की माझी बहीण आणि आका त्यांनी केलं खूप मेहनत म्हणून ते वाचलेलं आहे. आणि पावसाचं पाणी तर मिळालंच आहे, पण आता एवढं गडगा बांधायचं म्हटलं खायचं नाही. आणि पूर्ण बागेच्या पूर्ण भोवती असं बांध बांधलं आहे. बांध बांधायला लाखो रुपये गेलेले आहेत. हे माझ्या वडिलांनी आजोबांनी केलं आहे, पण जास्तीत जास्त श्रम माझ्या आजोबांनी वडिलांनी केलं, त्यामुळे ना ते शक्य झालं. कारण की आज बांधायला खर्च अफाट होतो. जमिनीमध्ये राबायला आता कमी लोक आहेत. आणि आता ते बांध बांधायला गेलात तर ह्याच हे बांध बांधायला गेलं तर कमीत कमी 2-3 लाख रुपये कुठेच गेले नाही, कमीत कमी सांगतोय मी. आणि एवढा खर्च होऊ शकतो. एवढाच खर्च म्हटला तर 20-30 हजार रुपये कमी पडणार नाही तिथून तेवढं बांधायचं म्हटलं. कारण की दगड, त्याचबरोबर माणसांचा लेबरचा खर्च, एवढा पूर्ण मोठा खर्च आहे. आपल्याला वाटत असेल खर्च कमी, पण नाही. हे सर्व शक्य झालं आहे वडिलांच्या मेहनतीमुळे, आजोबांच्या मेहनतीमुळे शक्य झालं आहे. हे आम्हाला आयतं भेटलं आहे, हे आता आम्ही नाही खर्च करू शकत. आणि एवढा खर्च करायला गेला तर नाकी 9 आहे. कारण की एक बांध बांधायला कमीत कमी माझ्या अंदाजे 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो. कारण की लेबर पण लागतात, 2-4 दिवस 5 दिवस. त्याच्यामध्ये 1-2 गडीचं काम नाही आहे, कमीत कमी 4 गडीच्या वरचं काम आहे. ते 4-5 गडी लागतात आणि ते पण 4-5 दिवस लागतात. आणि रोज आपल्याकडे झाला आहे तो 400 रुपये रोज आहे. तर त्याच्यामुळे कारण की स्त्रिया मंडळी ते काम करत नाही, पुरुष मंडळींना माहिती आहे की दगड कसा लावायचा असतो. कारण की तो उचलायला खूप मेहनत लागते त्याला. आणि असे दगडं पण बाहेर येतात. हे बघा, अशी दगडं वरतून अशी खाली पडतात. कधी चुकीचा पाय पडला तर आपला, किंवा गाई गुरं येतात ना, तर त्यावेळी असं पडतो तो. पण खर्च भरपूर आहे. जिथे जिथे रान उगवलं आहे ना तिथे तो मारत नाही मशीन. कारण की आहे ना मशीनमध्येच अटकते. मग त्याच्यामुळे रॉड असतो ना त्याचे थ्रेड आणि ड्रमचा थ्रेड खराब होऊ शकतो. त्याला मीच सांगितलं आहे, कारण की ही झाडं कट होतात ती. तो बघा मगाचा खालचा परिसर बघा चांगला वाटला. त्यांना बोललो आहे थोडा आराम करा, कारण की त्यांचं वय पण थोडं जास्त आहे. आपण समजूतदारपणा घेऊन काम करून घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त त्यांच्या मागे राहायचं नाही, कारण की मागे राहिलं तर आपली कामं होणार नाही. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्यायचं, कोणी असू दे. हो रहने दो, वो काटेगा, उसमें से काटेगा. ये काटो, ये कापून घ्या. हे छोटं काढतील ते. दोघं पण आहेत, पण जास्त मेहनत करते ना ही, खूप मेहनत करते आंटी. झाडं सांगा याच्या आपल्या बागेमध्ये आहेत ना, आपल्या या बागेमध्ये हापूस आंबा आहे, त्याचबरोबर पायरी आंबा आहे, तोतापुरी आंबा आहे आपल्या या बागेमध्ये. काजू आहेत. इथे 2 काजूची झाडं होती, ती मेली, पडली. ठीक आहे, नुकसान होतच राहणार आहे. फळ मिळत जाणार आहे आपल्याला. हे चढ उतार होतच राहणार लाईफमध्ये. कशी झाडे सांगा. आपण ही आता सुरुवात केलेली आहे. हे बघा कसे कट करतायत ते बघा. त्यांना पहिले सांगितलं आहे पाय भी बघा म्हणून. हो पैर देखना, हाँ बहादुर जी, पैर देख के मारने का. त्यांना सांगितलंय मी की जास्त घाईमध्ये काम करू नका. इजा झाली तर तुम्हाला त्रास आहे.
परिसर बघा वरचा कसा वाटतो. बाग पूर्ण साफ झाल्यानंतर एकदम भारी वाटते. बांध वगैरे बांधायला ना खूप खर्च लागतो ना मंडळी, कारण की त्याच्यामध्ये माती पण टाकावी लागते. नंतर तुम्हाला दाखवतो परिसर कसा दिसणार आहे, अजून चांगलं वाटणार आहे. 2 तासामध्ये अजून आता बघून घ्या. आता सकाळची आता 10:33 झाले आहेत. आता तुम्हाला हा परिसर बघून घ्या तुम्ही, आणि नंतर 2 तासामध्ये तुम्ही बघा इकडचा परिसर कसा वाटणार आहे तो. आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की ग्रास कटिंग केल्यानंतर बाग कशी उठून दिसते. ते बघा तिथे गवत होतं, ते बघा ते गवत बघा इथून कसं वाटतं. आणि अशी काट्याची झाडं असतात ना, ती कापून घेणं गरजेचं. थोडंसं पुढे जातो मी अजून. हे बघा आहे असं हे रानटी झाड उगवलेलं आहेत. जसं मगाशी सांगितलं ही फुलं नवीन आलेली आहेत. हे जास्त जास्त फुलं आहेत ना, हे पक्षी वगैरे घेऊन जातात त्याच्या बिया वगैरे, किंवा हे कसं तरी घेऊन जातात ना पक्षी, तर त्याच्यामुळे एखादी ते बी रुजून येऊ शकते. पण माझ्या ह्या बागेमध्ये आहे ना हे जास्त फुलं उगवलेत. हे बघा इकडचा परिसर बघा. पातेरा तर सोडून द्या, पातेरा तर राहणार आहे हा, तो हळूहळू नंतर आपल्याला कमी करायचा, कारण की फेब्रुवारीच्या एंडपर्यंत पानं गळत राहतात ना. हे बघा हा परिसर बघा कसं रान उगवलेलं आहे. हे पण बघून घ्या केवढं रान उगवलं आहे. 2 तासामध्ये तुम्हाला आयडिया होऊन जाईल की किती रान उगवलं आहे आणि किती कट होणार आहे इथे. ह्याच्या मुद्यामध्ये पण बघा, आंब्याचा जो मुदा आहे ना त्यामध्ये पण बघा, इथून पण बघा. खर्च भरपूर होतो, कारण की आतापर्यंत तर साधारण तरी 8-10 दिवस झालेत आपल्या बागेत काम चालू आहे गवत कापायचं. बघा, आणि झाडं पण चांगली वाढलेत. मध्ये मध्ये काही झाडांमध्ये ना काजू आहेत, पण एक 8-10 झाडं आहेत फक्त काजूची आपल्या त्या बागेमध्ये, बाकी सर्व आंब्याची आहेत. आज आपल्या स्वतःच्या बागेत फिरायची मजा वेगळीच आहे. आपल्या या बागेमध्ये आहे ना सौरव आपला मित्र आला होता, त्यावेळी खूप बिकट परिस्थिती, माणसं मिळत नव्हती. गेल्या वर्षी आंबा लागला नव्हता. त्यावेळी आपले ते मंडळी आले, त्यांनी आंबा नेला आपल्या घरापर्यंत. तिथून तो आंबा आपला मुंबईला गेला. काही आंबा आपण कवळा पण काढला होता, समजला नाही कारण की माणसं मिळत नव्हती. पण जी आपली मंडळी आली होती सौरव, तर तो आला त्यासाठी मनापासून धन्यवाद. त्याने आपल्या या बागेचं काम, त्याचबरोबर आपल्या रस्त्याच्या बाजूला एक बाग आहे त्या बागेतून आपल्याला आंबे काढून दिले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. सौरव हा तो व्हिडिओ बघत असेल तर, कारण की तो हातिवल्यावरून आला होता ना, म्हणून एवढा लांबून तो आला, 4 मुलांना घेऊन आला आणि या बागेतून आपण चांगल्यापैकी आंबे घेऊन गेलो. बघा आता हा पुढे आला इथे. मध्ये मध्ये सागवान रुजले आहेत, कारण की सागवानाच्या ज्या बिया असतात ना वरती, ते बघा वरती बिया आहेत, तर त्याचा फायदा खूप होतो. तुम्हाला सागवानाचं आहे ना रोप काढायचं असेल ना, तर बिया तुम्ही घरी घेऊन जावा आणि रुजवून ठेवा, किंवा या सागवानाच्या झाडाखाली पावसामध्ये आलात तर छोटे छोटे तुम्हाला आहे ना त्याची रोपं मिळतील. ती रोपं तुम्ही एवढी मोठी झाली पाहिजे आणि ती तुम्ही पिशवीमध्ये लावून ती चांगली झाली पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त 50-100 असेल तर घेऊन जावा, आणि त्याच्यातले किती 8-10 दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट लगेच कळेल. जी मरणार आहे ती मरणार आणि जे जगणार आहेत ते चांगले होतील. पण असं सागवानाच्या खाली तुम्हाला बघायला मिळतील. हे रुजून आलेले आहेत. हे जे मध्ये मध्ये तुम्हाला दिसतं सागवण, हे लावलेलं नाही आहेत, हे रुजून आलेले आहेत. लावले फक्त हे फेन्सिंगला आहे बघा, बॉर्डरला लावलेले आहेत फक्त. बघा हा हळूहळू वरती आला. गवत एवढं नाही आहे, गवत वरच्या साईडला आहे. ज्या परिसरमध्ये ऊन येतो त्या परिसरमध्ये जे गवत आहे ते जास्त उगवतं. 2 तासामध्ये बघा तुम्ही मंडळी कसा याचा रिझल्ट लगेच कळेल तुम्हाला. ह्या बागेत जास्तीत जास्त 2-2.5 दिवस काम लागतं, पण आपण 3 दिवस पकडूया, कारण की वर खाली होत जातं गवत, कधी जास्त कधी कमी. अजून मोहर आला नाही आहे, कारण की आपण कुठलीही
फवारणी करत नाही किंवा कल्टार वगैरे काहीही टाकत नाही. तुम्हाला बहुतेक झाडांवर आहे ना लाल मुंग्या बघायला मिळतील. दिसले ना तर नक्की तुम्हाला दाखवीन मी तुम्हाला.